नमस्कार. आज आपण इथे ज्वारीच्या पिठाचे झटपट होणारे घावणे करणार आहोत. खूप छान पौष्टिक असे हे घावणे तयार होतात. तर लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत हे खायला देऊ शकता. तर पौष्टिक असे हे आज ज्वारीच्या पिठाचे घावणे करणार आहोत. तर इथे प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या तिखट, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि 1 वाटी आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण इथे जाड रवा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ. ज्या वाटीने आपण ज्वारीचे पीठ घेतलेलं त्याच वाटीने 1.5 वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत. आता हे छान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर हे छान मिश्रण बारीक करून झालेलं आहे आणि आता एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सर स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत. तर इथे एकूण आपण 2 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे ज्वारीच्या पिठाचे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे. आता आपण घावणे करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता इथे छान आपलं पीठ तयार करून झालेलं आहे. तर हे पीठ आपण 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत. 2 मिनिटं झालेली आहेत. फ्राय पॅनला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण छान घावणे करून घेणार आहोत. तर प्रत्येक वेळेला करताना अशा पद्धतीने पीठ छान खालीवर करून घ्यायचं, म्हणजे तळाला खाली जाऊन बसणार नाही. अशा पद्धतीने पीठ छान आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता पूर्णपणे वरची बाजू कोरडी झालेली आहे आणि आता आपण घावणे छान आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व घावणे छान आपण करून घेणार आहोत. खूप छान चविष्ट असे हे घावणे तयार होतात. तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्याला हे घावणे करू शकता. खूप छान चविष्ट असे हे घावणे तयार होतात. तर खूप छान जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत असे हे घावणे तयार होतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तर इथे आपले हे छान ज्वारीच्या पिठाचे घावणे तयार करून झालेले आहेत. तर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर हे घावणे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा चहाबरोबर खाऊ शकता. खूप छान चविष्ट असे हे घावणे तयार होतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.